गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. गुरु जीवनाचा आधार. ईश्वराने मानव देह धारण केलेला आहे. एवढ्या मोठ्या पृथ्वीवर सामान्य माणसांना सुख कसं लाभेल, त्यांना आनंद कसा प्राप्त होईल, त्यांना सहजपणे जीवन कसं जगता येईल, याकरता ते स्वतः शिष्य झाले. त्यांनी गुरु केले, त्यांनी अनुग्रह घेतला आणि देव म्हणून ते प्रसिद्ध झाले. आपल्याला आनंद कसा मिळवता येईल, त्यांची सेवा कशी करता येईल व त्यांनी जे मानवी रूप घेतलेलं आहे किंवा देवाने त्यांना जे रूप दिलेले आहे ते मानवी रूप आपल्याला कोठे भेटेल याचा शोध घ्यावा. गुरु हे जन्माला यावे लागतात आणि शिष्य हे तयार व्हावे लागतात. गुरु आपल्या जीवनात आल्याशिवाय आपल्या जीवनाला आधार मिळत नाही. जीवनाचा उद्धार होण्यासाठी परंपरेतील गुरु लाभणं गरजेचं असतं, कारण तेच फक्त उद्धार करू शकतात एवढी त्यांची योग्यता असते. ही परंपरा ईश्वरानेच निर्माण केलेली आहे. तेव्हा ईश्वरावर अधिक भार ठेवा, श्रद्धा ठेवा. ईश्वराचे अधिष्ठान आपल्या घरी आहे अशी सतत भावना ठेवावी, म्हणजे जीवनात सौख्य निर्माण होईल. साक्षात्कारी पुरुषांची ही परंपराच आहे. तुम्ही संकटकाळी त्यांची प्रार्थना करीत असताना त्यांनी तुमची संकटे दूर करणे ही त्यांची परंपराच आहे. ती आपण स्वतः अनुभवली पाहिजे. ईश्वराचा साक्षात दर्शन देण्याकडे कल नाही. जे वरदपिंड आहेत, ज्यांनी संबंध आयुष्यभर भक्ती सेवा सांभाळली आहे, अशा वरद पुरुषांनाच तो दर्शन देतो. बाकीच्या लोकांनी घोर तपश्चर्या न करता गुरुदेवांची आपल्यावर कृपा कशी होईल याचीच चिंता करावी. प्रत्यक्ष जीवनामध्ये गुरुसेवा करावी लागते आणि ती सेवा केली की कृपा प्राप्त होते. सत्पुरुष किंवा साधू पुरुषांना वंदन केल्याने माणूस नराचा नारायण होऊ शकतो. ज्याला अध्यात्म बल नाही तो सैरावैरा पळतो. गुरुचरण अति महत्त्वाचे आहेत. गुरुचरणांवर विश्वास सतत वाढता ठेवल्याने चांगला परिणाम होतो. गुरुचरणांचा आधार हा पात्रतेने मिळतो. जसजसे आपण गुरुचरणांजवळ स्थिर होऊ तसतसे ते आपली काळजी घेतात, भक्तांना आश्रय व संरक्षण देतात. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. आजची ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.